ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडाच, ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाहीत. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे. ज्या नात्यामध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदरच केला जात नाही, अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते. काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरोधात असतात. प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट कोणाला सांगू नका, कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात. म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका. आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत, पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं. लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे, तो कसा आहे, पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत. जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात. इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा, पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल. नात्याचा चुकीचा वापर कधीही करू नका, कारण नाती तर खूप मिळतील, पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाहीत. जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आले असेल तर तुम्ही 2 पावले मागे सरकणे कधीही चांगलं. कोणाच्याही जवळ जबरदस्तीने जाऊ नका. कोणालाही जबरदस्तीने जवळ ठेवून घेऊ नका. अशा माणसाच्या आजारावर काहीही औषध नाही, जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो. ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो, कारण त्यालाच माहीत असते आपली कमजोरी काय आहे ते. लोक त्यांच्या जागी बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो. तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडेल. नातं नवं असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला कुणी येत नाहीत. प्रत्येकाला येळ देणे ही येळेची बेइज्जती आहे. ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात.